नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण एकूणच हवामान परिस्थितीत काय बदल होतोय ते आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी आपण बघतो की पश्चिमी शाखा जी आहे ती पूर्णपणे वीक झालेली आहे आणि पूर्व शाखा मात्र अजून स्ट्रॉंग आहे. त्यामुळे या चक्राकार स्थितीला मिळत असलेलं बाष्प अजूनही तिचं अस्तित्व टिकवून ठेवते. जवळपास पंजाबपर्यंत त्यामुळे पूर्व शाखेचा प्रभाव अजून कायम आहे. अजूनही नंदुरबारमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल नाही. 72% मायनस या ठिकाणी परिस्थिती आहे. आता प्रत्येक दिवशी जो पाऊस आपल्याला कोकणामध्ये झालेला आहे किंवा गोंदियामध्ये झालेला आहे हा टक्केवारीने घसरणार आहे. आणि ज्या ठिकाणी पावसाची घट दाखवलेली होती ती वाढत जाणार आहे, कारण आता पावसाचा खंड सुरू झालेला आहे. आणि त्यामुळे आपण बघितलं होतं की 106% मान्सूनची सरासरी महाराष्ट्रामध्ये गेली होती, परंतु आज ती पुन्हा एकदा 103 वर घसरलेली आहे. आणि प्रत्येक दिवशी ती 1-1, 2-2 टक्क्यांनी घटत जाणार आहे. अगदी ते 80-90 पर्यंत सुद्धा खाली येऊ शकते पुन्हा पावसाळा सुरू होईपर्यंत. त्यामुळे आपण 97 ते 98% पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि तो आपल्याला यावर्षी अपेक्षित आहे. परंतु त्यासाठी ते कधी अगदी 80 पर्यंत सुद्धा खाली येईल आणि मग पुन्हा एकदा रॅपिडली तो वरती जाणार आहे. पण सध्या वाईट परिस्थिती कुठे आहे तर सिंधुदुर्ग, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, जालना आणि बीड या जिल्ह्यांमध्ये थोडी जास्त खराब परिस्थिती आहे. पुणे पूर्व, अहिल्यानगर पूर्व, त्यानंतर सातारा पूर्व आणि सांगलीच्याही पूर्व भागात तशी फार समाधानकारक परिस्थिती नाही आहे. चंद्रपूर, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये देखील खूप मोठी घट आपल्याला बघायला मिळते. याचा अर्थ स्पष्ट आहे की सगळं काही अलबेल नाही आहे. आपल्याला एल निनोचा प्रभाव हा स्पष्टपणे महाराष्ट्रातील हवामानावर जाणवतोय. काल देशामध्ये 14% म्हणजेच 86% पावसाची नोंद झालेली होती. आज पाऊस कमी झाला. जसा पाऊस कमी झाला तसं टक्केवारीत पुन्हा बदल व्हायला लागला. आज 85% पावसाची नोंद झालेली आहे, म्हणजे 1% घसरण या ठिकाणी झालेली आहे. 2% राज्यामध्ये तर 1% देशामध्ये मान्सूनची सरासरी घसरली आहे आणि नंतर त्याचा प्रभाव कमी होईल. परंतु याने खेचलेलं भारतातील मान्सूनचं बाष्प स्पष्टपणे आपल्याला ह्या बाजूने जाताना दिसतंय. आणि त्यामुळे हे टर्न होऊन भारतावर येऊन भारताचा मान्सून स्ट्रॉंग करण्याऐवजी ते या वादळाकडे जाते आणि हे आपलं एक प्रकारचं नुकसान आहे. आणि याच कारणामुळे मान्सूनचा एक आठवडाभर आपल्याला ब्रेक बघायला मिळणार आहे. जसा 22 चक्रीवादळाचा प्रभाव संपेल तसं 16 तारखेला बंगालच्या उपसागराच्या उत्तरेला थोडी वादळी परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल. म्हणजे एक 17-18 तारखेला आपण या ठिकाणी बघतो ते कमी दाबाची निर्मिती सुरू होते. म्हणजे या वारांना पुन्हा एकदा भारतावर वळण्याची संधी मिळते. सध्या आपण बघितलं तर देशातच पावसाचं प्रमाण कमी झाले, तरी देखील बंगालच्या उपसागरात पूर्व शाखा मान्सूनची सक्रिय असल्यामुळे काही प्रमाणात आपल्याला या बाजूने एक मान्सून ट्रपच्या बाजूने, कारण आता या बाजूने मान्सून ट्रप सरकलेली आहे आणि या भागामध्ये आपल्याला पाऊस होताना दिसतोय. महाराष्ट्रातला पाऊस बऱ्यापैकी उघडलाय. जेव्हा भारतामध्ये सर्वदूर मान्सून पोहोचतो तेव्हा आपल्याला 2 ठिकाणी मान्सूनच्या ट्रप सक्रिय दिसतात. सध्या मान्सूनची ट्रप या भागामध्ये सक्रिय असल्याचं आपण नुकतंच बघितलेलं आहे. परंतु ही जी भाग आहे म्हणजे ही ट्रप मात्र सध्या सक्रिय नाही आहे. आणि दोन्ही जेव्हा सक्रिय असतील तेव्हा मात्र आपल्याला पावसाची शक्यता वाढते. ECMWF मॉडेलने एक प्रिडिक्शन दिलेलं आहे. साधारणपणे नोव्हेंबर 2026चं सिच्युएशन दाखवलेलं आहे आणि त्यामध्ये असं दाखवलेलं आहे की आयोडीसाठी
पॉझिटिव्ह म्हणजे आपल्याला या ठिकाणी थंड तर या ठिकाणी गरम अशा प्रकारचं वातावरण, उष्ण वातावरण असणं अपेक्षित आहे. आणि ती नोव्हेंबरमध्ये जर सिच्युएशन आपल्याला या ठिकाणी दिसत असेल तर याचा अर्थ याची सुरुवात लवकर होईल. आणि त्याची सुरुवात जर लवकर झाली तर मान्सूनवर त्याचा परिणाम होईल. कारण नोव्हेंबर मध्ये ही सिच्युएशन येण्याकरता त्याची सुरुवात खूप लवकर झालेली असेल. सध्या आपण आयोडीची जर सिच्युएशन बघितली तर या ठिकाणी -0.16 ही सिच्युएशन आहे आणि अजून तरी आयोडी तटस्थ आहे. त्यामुळे जवळपास -0.4 किंवा +0.4 हा नॅचरल कंडिशनचा प्रभाव आहे. तर आपण त्याच्या व्यतिरिक्त जर तो गेला तर पण आपण एकूण बघतो आहोत की आयोडी पॉझिटिव्ह जाण्याचे संकेत जास्त आहेत. आपण 3 प्रकार बघतो. पहिला पॉझिटिव्ह आयोडी, दुसरा नॅचरल आयोडी आणि तिसरा निगेटिव्ह आयोडी. निगेटिव्ह आयोडी होण्याचे कुठलेही संकेत सध्या नाही आहेत. तो एकतर नॅचरल राहील किंवा तो पॉझिटिव्ह साईडला सरकण्याची शक्यता आहे. आता त्याचे वैशिष्ट्य काय आहेत ते आपण वेगळ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघू. आज थोडं विदर्भामध्ये हलकं क्षेत्र होतं, मात्र महाराष्ट्रामध्ये आज फारशी पावसाची नोंद झालेली नाही आहे. उद्या महाराष्ट्राला पाऊस पूर्णतः उघडतोय. तीच परिस्थिती 13, 14 आणि 15 तारखेला देखील असणार आहे. परंतु 16 तारखेपासून थोडा वातावरणीय बदल होईल असा अंदाज आहे आणि 17 तारखेपासून किंवा 18 तारखेपासून वातावरण पुन्हा जुळण्याची शक्यता आहे. त्याचा 19-20ला आपल्याला महाराष्ट्रात परिणाम दिसतोय. परंतु म्हणजे याचा अर्थ जवळपास 18 तारखेपर्यंत मान्सूनचा खंड आपल्याला किंवा पावसाचा खंड आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी SMWF मॉडेलने काय दाखवलं ते आपण बघणार आहोत. 11 तारखेला विशेष वातावरण नाही. 12 तारखेला एक खंड कायम आहे. 13 तारखेला देखील भारतातील आणि महाराष्ट्रातील पावसाचा खंड कायम आहे. 14 तारखेला थोड्या हालचाली सुरू होतील, परंतु फार विशेष पाऊस होणार नाही. 15ला मात्र SMWF मॉडेलने हलक्या फुलक्या स्थानिक वातावरणाच्या पावसाळी ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रात सुरू होण्याचे संकेत दिलेले आहेत. 16 तारखेला देखील हे संकेत कायम आहेत. त्यामुळे पुढे पावसाळी परिस्थिती कशी निर्माण होते यावर आपण काम करू. परंतु सध्या एक आपण 16, 17, 18 तारखेपर्यंत बघितलं तर किरकोळ पावसाळी वातावरण राहील. साधारण 20 तारखेनंतर आपल्याला महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव बदलताना दिसेल. आपण बघतो की विदर्भ असेल किंवा कोकण असेल तर 20 तारखेनंतर हवामानात मोठे बदल होतील. महाराष्ट्रात पावसाचा खंड किती दिवस हा आपला जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि आपण जर इथे या ठिकाणी बघितलं तर 12 तारखेपर्यंत कोकणात हलक्या सरींची शक्यता आहे. चौदा तारखेपर्यंत काहीही वातावरणात विशेष बदल नाही. 15ला थोड्या हालचाली आहेत. 16ला वातावरण बदलत आहे. 17लाही वातावरण बदलत आहे. 18लाही पोषक वातावरण आहे, परंतु फार मोठे पाऊस नाही आहेत. मग मोठ्या पावसासाठी अनुकूल वातावरण जे आहे ते 20 नंतर सुरू होतं. मग तुम्ही असं म्हणाल मग 10 दिवस पावसाचा खंड आहे का? नाही. त्याच्या अगोदर 16, 17, 18 पासून आपल्याला थोडं स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. आपल्याला साधारण 16 तारखेपर्यंतही फार खास वातावरण नाही आहे, परंतु 15-16 तारखेपासून कोकणातल्या ॲक्टिव्हिटीज पावसाच्या वाढू शकतात. 17-18ला महाराष्ट्रात थोडं अंतर्गत भागात ते सरकू शकतं आणि विदर्भाकडून 18-19ला वातावरण बदलत आहे. परंतु जवळपास 20 तारखेपर्यंत आपल्याला फार समाधानकारक वातावरण नाही आहे. 21 पासून मात्र वातावरणात सकारात्मक बदल अधिक होणार आहेत. त्यामुळे आपल्याला एक 16-17 तारखेपासून 20 तारखेपर्यंत स्थानिक वातावरणाचा काही प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे किरकोळ स्वरूपामध्ये. या पलीकडे हवामानात काही विशेष दम नाही. मात्र आपल्याला
उत्तरार्धामध्ये म्हणजे आपण जसं म्हटलंय की जुलैचं उत्तरार्ध पावसाळी आहे, म्हणजे कमीत कमी स्थानिक वातावरणाची तरी शक्यता आहे. त्यानंतर मग आपल्याला मोठ्या पावसांची देखील शक्यता पुढे निर्माण होईल. कारण आपण दावा करतो आहोत की आयोडी सक्रिय होण्याची शक्यता आहे. आयोडी पॉझिटिव्ह होईल आणि एक लक्षात घ्या, आयोडी पॉझिटिव्हच व्हायला पाहिजे असं काही नाही. आयोडी निगेटिव्ह असता कामा नये. आयोडी जर तटस्थ असेल तरी देखील आपल्याला तो लाभकारक आहे. त्याच्यामुळे आपल्याला यापुढे बंगालच्या उपसागरातून सुरुवातीला ज्या सिस्टम बनतील त्या थोड्या बिहार किंवा छत्तीसगड, झारखंड या बाजूने जातील. हळूहळू त्या भुवनेश्वरकडून विशाखापट्टणमकडे सरकतील आणि मग त्याचा प्रभाव हा महाराष्ट्रावर सुरू होईल. आणि गेले 5-10 वर्षापासून आपण असं बघतो की एक पॅटर्न तयार झाला आहे, जो विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान या सिस्टम बनतात. सुरुवातीला त्या विदर्भाकडे जातात, नंतर थोडं मराठवाड्यावर आणि नंतर अगदी मध्य महाराष्ट्रापर्यंत त्या सरकतात आणि मग हे जे पाऊस अगदी उत्तर महाराष्ट्र नाशिकपर्यंत होतात आणि मग जायकवाडी धरण याच दरम्यान भरतं, असा आपला अनुभव आहे. परंतु एक लक्षात घ्या, त्यामुळे आपल्याला एक स्पष्ट आहे की आपल्याला 97 ते 98% पाऊस होण्याकरता खरंच हे वातावरण योग्य आहे का, याचा आढावा आपण उद्या ब्लॉग चॅनलमध्ये शनिवारी घेणार आहोत. रविवारी आपण उरलेले जे 15 दिवस किंवा उरलेले जे 20 दिवस आहेत जुलैचे, त्यात काय पाऊसमान असेल त्याचा अंदाज रविवारी घेणार आहोत. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.